शिंदे गटाच्या लोकसभा उमेदवारांची यादी उद्या जाहीर होणार आहे, संजय मंडलिक यांनी ही माहिती दिली आहे। दरम्यान शिवसेनेच्या काही संभाव्य उमेदवारांच्या नावाची यादी समोर येताना दिसतेय। त्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदे तर दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे यांचं नाव चर्चेत आहे। संजय मंडलिक यांनी ही माहिती दिलेली आहे, त्यामुळे शिंदे गटाची यादी उद्या जाहीर होणार असल्याचं कळतंय। रामटेकमधून राजीव पारवे ज्यांनी नुकताच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। यवतमाळ वाशिममधून संजय राठोड, ठाण्यातून प्रताप सरनाईक, कल्याण डोंबिवलीतून श्रीकांत शिंदे, दक्षिण मध्य मुंबईमधून राहुल शेवाळे, मावळमधून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे, कोल्हापुरातून संजय मंडलिक आणि हातकणंगलेमधून धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळू शकते। बुलढाण्यामधून प्रतापराव जाधव जे विद्यमान खासदार आहेत, शिर्डीतून सदाशिव लोखंडे यांना शिवसेनेकडून संभाव्य उमेदवार म्हणून त्यांची चर्चा आहे। महायुतीचे उमेदवार उद्या जे घोषित होतील। मगाशीच थोड्या वेळापूर्वी आदरणीय सीएम साहेबांचा माझा फोन झाला आणि तुमची सगळ्यांची उमेदवारी ठरली असताना काम सुरू ठेवा एवढेच आम्हाला एवढ्या सूचना त्यांनी दिल्या। निश्चितपणानं औपचारिकताच बाकी आहे असं मी म्हणेन, कारण घोषणा फक्त काही संजय मंडलिकाची एकट्याची व्हायची राहिलेली नाही, शिवसेनेच्या सर्व खासदारांच्या नावांची घोषणा व्हायची आहे। उद्या कदाचित त्या घोषणा होतील। मी 10 कोटी नाकारणार आहे, ते बोलले पूर्ण खर्च करतो आमच्यासाठी काम कर, आणि त्यांनी 10 लाख रुपये घेतले ना तुपामध्ये। 10 कोटी घेणारा पाहिजे का 10 कोटी नाकारणार पाहिजे, मतदार ठरवतील। अरे तुझ्यापेक्षा मी माणसाला ओळखू शकतो ना, तुझे 32 वर्ष सर्व्हिस झाले, माझे 40 वर्ष जनतेमधली सर्व्हिस आहे। माझं कधी विषय नसतो, मला होणार असेल तर सांगतो। मी काही खोटी कधी शपथ घेत नाही, मलाच होणार म्हणून। शिंदे साहेबांनी शब्द दिला का मला